टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदी पात्रामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की सोनवी नदीला या ठिकाणी पूर आलेला आहे आणि या पुरामुळे सोनवी नदीचं पाणी जे आहे ते संगमेश्वर बाजारपेठेमध्ये या ठिकाणी शिरलेलं पाहायला मिळतंय। संगमेश्वर बाजारपेठेमधला हा रामपेठ परिसरातला हा भाग आहे आणि या रामपेठ परिसरामधल्या अनेक दुकानांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं पाहायला मिळतं आहे। ही जी सोनवी नदी आहे ती ही या ठिकाणी जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे ही सोनवी नदीला हा जो पूर आलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे संगमेश्वर डिंगणी असा देखील रस्ता या ठिकाणी बंद झालेला आहे। संगमेश्वर मधल्या आठवडा बाजार परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी पाहायला मिळतंय आणि सध्या सोनवी नदी तुम्ही बघू शकता की सोनवी नदीचं हे पात्र आहे आणि हे पात्र जे आहे ते या ठिकाणी या पात्राला या ठिकाणी पूर आल्यामुळे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी रामपेठ परिसरामध्ये हे पाणी शिरलेलं पाहायला मिळतं आहे। इथले अनेक दुकानं जी आहेत ती सध्या पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात आणि सध्या असाच जर पाऊस पडत राहिला तर हा पुराचा वेढा जो आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे। शास्त्री सोनवी या दोन नद्यांच्या संगमामुळे या ठिकाणी पाण्याला या ठिकाणी फूग येते आणि त्यामुळे सध्या संगमेश्वर बाजारपेठेत या ठिकाणी पाणी शिरलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।